मंडळी, जेव्हा आपण एखाद्या यशस्वी उद्योजकाला पाहतो, तेव्हा आपल्याला फक्त त्यांची आजची प्रगती दिसते. पण त्या यशामागे किती वर्षाचा संघर्ष, घाम, त्याग आणि जिद्द असते, हे सहसा समोर येत नाही. आज आपल्यासोबत अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आहे, ज्यांनी धारावीच्या छोट्याशा गल्लीतून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सिक्युरिटी गार्डची नोकरी केली. अनेक संकटांचा सामना केला, पण कधीही हार मानली नाही. धारावीसारख्या परिस्थितीत राहूनही त्यांनी आपल्या मुलींना उत्तम शिक्षण दिलं. आज त्यांची मोठी मुलगी MBAच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे, तर धाकटी मुलगी रशियामध्ये MBBSचं शिक्षण घेत आहे. एका वडिलांच्या संघर्षाचं आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि आज ते एका मोठ्या फिटनेस साम्राज्याचे मालक आहेत. माय फिटनेस क्लब, दादरचे सर्वेसर्वा आणि हजारो तरुणांसाठी प्रेरणास्थान असलेले महेश गायकवाड सर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांची हीच कहाणी ऐकणार आहोत त्यांच्याकडूनच. माझा जन्मच धारावीत झाला. मी आज वयवर्ष 48 वर्षापासून मी धारावीत राहतोय. आणि बालपणचं म्हणजे आमचं फॅमिली बॅकग्राऊंड तसं बघाल तर खूप खडतर होतं. कोणी असं फायनान्शियली असं काही मोठं नव्हतं. आई अंगणवाडीत कामाला होती, वडील ॲज अ कडिया म्हणून एका ठिकाणी काम करायचे. आणि लाईफ अशी काही म्हणजे फायनान्शियली अशी स्ट्रॉंग नव्हती. आणि आम्ही लिटरली 10 बाय 10च्या घरात आमचं वास्तव्य होतं. आणि 10 बाय 10च्या घरात मी, माझी आई, माझे वडील, माझी मोठी बहीण, माझा भाऊ आणि आम्ही असे 5 जणांचं कुटुंब आम्ही त्या 10 बाय 10च्या घरात आम्ही राहायचो. मी स्पोर्ट्समध्ये खूप हुशार. मी कबड्डीमध्ये म्हणजे शाळेत असताना कबड्डी म्हणा, चमचागोटी म्हणा, बटाटा शर्यत म्हणा, सगळ्या स्पर्धेत मी नंबर 1 असायचो. आणि मी कॅप्टन असायचो म्हणजे माझ्या टीमच्या ह्याच्यामध्ये. तर माझं फिटनेसमध्ये माझं खूप हे होतं. आणि मला शाळेतून पण माझे खूप छानपैकी मला बक्षिसं पण मिळालेली आहेत प्रत्येक स्पोर्ट्समध्ये प्रथम आल्यामुळे. आणि मी तसा खूप ॲक्टिव्ह होतो. आणि हा नक्कीच माझं स्वप्न होतं की फिटनेसमध्ये काहीतरी करायचं. आता करायचं काय, तर स्वतःची एक आपली जिम ओपन करायची. तर शाळेत जात असताना कुठले जिम्स आम्हाला दिसायच्या, व्यायामशाळा मोठे मोठे असे दिसायचे. आम्ही खिडकीतून वाकून बघायचो की माणसं काय करतात, कसे वर्कआउट्स करतात. त्याच्यातून जी प्रेरणा भेटत गेली. आणि एक आज आपलं एक स्वप्न साकार झालं की आज आपल्या स्वतःच्या जिम्स आहेत. नाही, फिटनेस सेंटर असं काही नाही आहे. मी व्यायामचं मला आवडच होती आणि फिजिक्स चांगली असल्यामुळे माझं सिलेक्शन एका टॉप्स लाईन सिक्युरिटी कंपनीमध्ये झालं ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून. आणि तिथे मी 3 ते 4 वर्ष काम केलं ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून. पण कुठेतरी आपलं एक स्वतःचं काहीतरी असावं. आणि आपल्या फिटनेससाठी सिक्युरिटी गार्डच्या नोकरी तुम्हाला माहिती आहे, डे असते, सेकंड असते, नाईट असते. त्याच्यामुळे तुम्हाला व्यायामाला कधी असं ठराविक पर्टिक्युलर वेळ भेटत नव्हता. नाईट असल्यामुळे कधी कधी नाईट करून आल्यानंतर झोपायचं, मग जेवण व्यवस्थित नाही. आणि ती बॉडी माझी तशी सपोर्ट करत नव्हती मला. जी माझी इच्छा होती की मला फिटनेसमध्ये काहीतरी माझं करिअर करायचं, तर त्याच्यामुळे ते मला तिथे कुठेतरी ते खटत होतं की अरे आपण कुठल्या तरी वेगळ्या लाईनमध्ये आहे ना, आपल्याला काहीतरी लाईन चेंज केली पाहिजे. जर आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं, आपल्याला आपली जिम टाकायची, आपल्याला आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे, तर आपल्याला हा जॉब क्विट केला पाहिजे. तुम्ही खूप छान प्रश्न केला. हे मला प्रत्येक वेळी वाटायचं की मी कोणाला तरी सांगू याचं उत्तर. मी जेव्हा टॉप्सलॉन सिक्युरिटीमध्ये कामाला होतो, तेव्हा ती सर्व्हिस कशी होती, एमर्जन्सी रिस्पॉन्स सर्व्हिस. म्हणजे विदिन अ 9 मिनिट्स आम्हाला कोणाचा जरी कॉल आला, तर त्याच्याकडे आम्हाला विदिन अ 9 मिनिट्समध्ये पोहोचण्याचं आमचं ते टायमिंग होता. आणि बजाज, विनोद कुमार बजाज हे आमचे क्लायंट होते त्यावेळेस. मग त्यांच्या घरी काय इमर्जन्सी झाली की ते फोन करायचे आणि मी त्यांच्या घरी जाऊन पोचायचो विदिन अ 9 मिनिट्स. आणि मग त्यांच्या घरचे खूप काही वाद असायचे, भांडणं असायची, मारामारी असायच्या. आणि मी ते जाऊन सोडवायचो. तर मला त्यांची ओळख तिकडे झाली, विनोद कुमार बजाज. आता जो तुम्ही प्रश्न केला ना की फिटनेस लाईनमध्ये कसं म्हणजे स्वप्न कसं पूर्ण होतं, मी तुम्हाला सांगतो. मग त्यांच्या घरी त्यांनी मला सांगितलं की अरे महेश, तेरा बॉडी बहुत अच्छा है, तू मेरे लड़के को सिखाएगा क्या घर पे आके. मग मी म्हणालो ठीक आहे, मी शिकवेन. मग मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला शिकवायचो, त्यांच्या वाईफला शिकवायचो. मग त्यांना एवढं आवडलं माझा स्वभाव की ते माझ्या प्रेमात पडले. म्हणजे त्यांचा एक फॅमिली मेंबर असल्यासारखं झालो. आणि मग त्यांनी कुठेतरी सांगितलं की महेश, मेरा मंदिर है, मेरा कॉलेज है, मेरा हॉस्पिटल आहे. म्हणजे ते खूप म्हणजे मोठे प्रशस्त आहेत ते. धीरूमल बजाज म्हणजे तुम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये ते धीरूमल बजाज बोला, ते त्यांच्या वडिलांचं. ते तिकडे दान वगैरे करतात आणि ऑपरेशनचे वगैरे सगळा खर्च ते करतात. मग मी चल आपण एक जिम खोलते, फिटनेस क्लब खोलते. माझं सगळंच आहे ना, माझं आता फिटनेस क्लब नाही, मला एक काहीतरी खोलायचं आहे. त्यांचं इच्छा होती रिहॅबिलिटेशन सेंटर खोलायची. का? कारण की त्यांच्या मुलाला थोडासा ओसीडीचा प्रॉब्लेम होता. मग तो प्रॉब्लेम कुणाला येऊ नये आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी काम करावं हे त्यांच्या माइंडमध्ये होतं. मग फिटनेस पण एक चांगलंच आहे.
कोणाचे ते लाईफ आपण सुधारवतो, फिटनेसमध्ये आल्यानंतर चांगले वर्कआउट्स वगैरे करतील आणि सगळ्यांच्या सुधारणा होतील सगळ्यांच्या बॉडीमध्ये, तर महेश तू जगा ढूंढने को चालू कर. मग ते राहायचे वडीला. तर मग मी जागा वगैरे बघायला चालू केली आणि ही एक जागा मला एका ब्रोकरने दाखवली. इथे आल्यानंतर बघितल्यानंतर इकडे स्कूलचे वर्ग वगैरे वगैरे होते, म्हणजे त्या मॅनेजरला भेटलो आणि ते सगळं इझिली झालं व्यवस्थित. एक ठराविक आम्ही रक्कम ठरवली, ते आले, आम्ही भेटलो, सगळं डिपॉझिट किती द्यायचं काय ते ठरलं आणि एक त्यावेळेस मला पार्टनर घेऊन माझ्यासारख्या धारावीत राहणाऱ्या मुलाला एक पार्टनर घेऊन अशी एक प्रशस्त जिम आम्ही पार्टनरशिपमध्ये ओपन केली त्यावेळेस. म्हणजे फंडिंग त्यांचा, जोपर्यंत माझे पैसे तू देत नाही तोपर्यंत मी मालक. नंतर एकदम माझे पैसे क्लिअर झाले की जेवढं काही इन्कम सोर्स होईल तू 50 मी 50, अशा आमच्या ॲग्रीमेंट आम्ही एक केलं आणि त्याच्यावर आम्ही सुरू केलं. अजूनही मला आठवत आहे 1,43,53,512 ही फिगर अजूनही माझ्या लक्षात आहे. म्हणजे त्यावेळेस आम्ही खर्च केलेला, त्या माझ्या देव माणसांनी खर्च केलेला, कारण की सगळे इक्विपमेंट्स आम्ही अमेरिकेहून आणलेले आहेत. तर तो मी त्यांना 3.5 वर्षात सगळा दिला, व्याजासकट 39 लाख रुपये व्याज. 1,43,00,000 रुपयाची मोडी होती, ते देऊन परत 39 लाख रुपये व्याज. कारण की त्यांनी पहिले सांगितलेलं, देख महेश तू बैंक से लोन निकालेगा तेरे को ब्याज देना पड़ेगा, उससे बेटर मैं बैंक जितना नहीं लगाऊंगा उससे कम लगाऊंगा, लेकिन मेरा ब्याज के साथ मेरे को पैसा आना चाहिए. आणि विदिन 3.5 वर्षात मी त्यांचे सगळे पैसे क्लिअर केले आणि तो एक विश्वास राहिला त्यांच्यावर की बाबा नाही. आणि ती एक माझी जर्नी तेव्हा एज अ म्हणजे जनरल म्हणजे नॉर्मल माणूस, सिक्युरिटी गार्ड ते एज अ जिम ओनर, ती एक माझी लाईफ माझी सुरू. मी सकाळी 6:30-7ला यायचो आणि रात्री 11ला घरी जायचो. कधी कधी माझी वाईफ म्हणायची की तुम्ही घरी तरी कशाला येतात, तिथे झोपाणार. पण मला फोकस काय होता की लवकरात लवकर आपल्याला ते लोन क्लिअर करायचं आहे आणि पार्टनर्समध्ये पटकन यायचं आहे. कारण की स्वतःचं पण काहीतरी असतं ना की बाबा एक. तर मी त्यांचं लवकरात तिला काय म्हणालो, आपल्याला घर पाहिजे, आपल्याला सगळं पाहिजे, आपल्या मुलांना जर चांगलं शिक्षण द्यायचं तर मला मेहनत करावी लागणार आणि त्यासाठी तू माझा वेळ बघू नकोस. मग तिने पण खूप काही सपोर्ट केला मला. आणि प्रॉब्लेम्स बघाल तर गेले आता आमच्या जिमला 16 वर्ष झाली. 21 फेब्रुवारी 2010ला आम्ही ही ब्रांच ओपन केली. आमच्या जिमला 15 वर्ष सक्सेसफुल, हा 16 वर्ष आमचं सुरू. बऱ्याचशा अडचणी आल्या. इथे सगळे रतिमहारथी लोक आहेत. प्रत्येक पक्षाचं आता मी नाव घेत नाही, प्रत्येक पक्षाची लोक आहेत, त्यांच्याकडून काही फोन्स, माझी मेंबरशिप फ्री, असं तसं हे ते. तर बऱ्याचशा ह्याला सामना करून आपण आतापर्यंत व्यवस्थित टिकलेलो. तो मला माझा एक चांगला नोट सांगतो. आज 16 वर्ष झाली, माय फिटनेस क्लबची एकही कंप्लेंट बाजूच्या पोलीस स्थानकामध्ये नाही आहे. बघा, जिम आल्यानंतर मारामारी, चोरी, मुलीची छेडाछेडी सगळीकडे काही ना काही असतं. पण सैतान चौकी पोलीस स्टेशन अगदी आपल्याला 100-200 मीटरवर आहे. एकही आपली कंप्लेंट तिकडे नाही. तिकडचे एसीपी, तिकडचे डीसीपी, तिकडचे काही स्थानिक जे आहे ते सगळे आपल्याकडे वर्कआउटला येतात. तर त्यासाठी एक टीम लागते. मी टीम बनवली. ठीक आहे. टीम म्हणजे ट्रेनर, प्रोग्रामर, सिनियर फिटनेस काउन्सिलर, नंतर मॅनेजर, त्याच्यानंतर जनरल मॅनेजर, डाईट द्यायला डायटिशियन, अशी मी टीम बनवली आणि प्रत्येक टीमला त्यांचं काम मी दिलं. एखादं हेल्थ इश्यूवाला कोणी येते तर सिनियर फिटनेस काउन्सिलर त्याचं लक्ष देणार, प्रोग्रामर त्याचं कार्ड बनवणार. एखाद्याला काही इंजुरी आहे तर त्याला काय वर्कआउट करायचं, काय नाही वर्कआउट करायचं, हे सिनियर फिटनेस काउन्सिलर ठरवणार. आता जिमचा प्रोग्रामर आहे, प्रोग्राम कार्ड बनवून दिल्यानंतर त्या माणसाचा प्रोग्राम व्यवस्थित होतो का नाही हे प्रोग्रामरचं काम आहे. आणि ट्रेनर प्रत्येक झोनमध्ये आपली ड्युटी व्यवस्थित करतो का नाही हे फ्लोअर मॅनेजरचं काम आहे. ठीक आहे. त्यातमध्ये डाईटचं काय असलं, कुणाला फॅट लॉस करायचं, कुणाला वेट गेन करायचं, तर अशासाठी आपल्याकडे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि तृप्ती दिनगरकर, तिलाही माझ्याकडे आज 11 वर्ष झाली, ती माझ्यासोबतच आहे आणि अतिशय छानपैकी डाएट दिला. आमच्याकडे सक्सेस स्टोरी तुम्ही बघाल तर खूप काही आहेत. म्हणजे वजन, आज तुम्हाला लेडीजचे PCOD, PCOS, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. लिटरली माणसं रडत इकडे येतात की असं इश्यू आहे, लग्न होत नाही वगैरे, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आणि आम्ही प्रत्येक काही अशा माझ्याकडे डबल बायपास सर्जरीवाला पण माणूस आहे, ज्याचा नीचा पटेला नाही आहे, ज्याचा स्लिप डिस्क झालेला प्रॉब्लेम आहे, सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे, शोल्डर डिस्लोकेटचा प्रॉब्लेम, बरेचसे असे प्रॉब्लेम्स वाले इकडे येतात. आणि त्यांना इकडे आल्यानंतर एक असा विश्वास येतो की भाई माय फिटनेसमध्ये जे मला डॉक्टरनी सांगितलेलं तेच इकडे सांगतायत. कसं वर्कआउट करायचं, काय वर्कआउट करायचं, काय प्रिकॉशन घ्यायचं. ठीक आहे. एखादी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, आता हार्टवाला एक पेशंट आहे, त्याला अगेन्स्ट ग्रॅव्हिटीवाली पोझिशन द्यायचीच नाहीये. ते कधी कळतं की एखादा ट्रेनर त्याला सांगतो की सर ये आपके लिए गलत है. मग तो एक जो कोणी XYZ असतो त्याला, अरे बरोबर, मेरे को डॉक्टर ने भी ये बोला, ये एक्सरसाइज नाही करणे. मग एक विश्वास बसतो आणि त्या विश्वासाने मग माणसं जोडत जातात की अरे माय फिटनेस ट्रेनर बहुत अच्छा है, अरे वो पैकेज भी बहुत अच्छा दे, अरे डायटिशियन तो बहुत अच्छी है, मेरा 5 किलो कम हुआ वगैरे वगैरे. मग अशा काही याच्यामुळे आम्ही आता इथे टिकून आलो. मग फक्त आणि फक्त माझा स्टाफ, त्याच्यामध्ये माझे मॅनेजरचा सगळ्यात मोठा हा काय संजय गायकर, ते डे 1 पासून माझ्यासोबत आहेत. म्हणजे इथे लिटरली काही नव्हतं. आम्ही नाकाला रुमाल लावून इकडे बसलेलो
आणि सगळे ते तोडातोडी वगैरे आमच्या इंटेरियर्स वगैरे काम चाललेलं. डे वन पासून जी काही माणसं आहेत, काही डे वन पासून असणारी माझ्याकडे ट्रेनर्स पण आहेत. त्यांना विश्वास आहे, सर माझी सॅलरी टायमाला देणार, सर माझं पीटीचं कमिशन टायमाला देणार, मला कधी अडी अडचण येईल सर मला हेल्प करणार. त्याच्यामुळे ती टीम पण अजून माझ्याकडे आहे. धारावी एमएफसी सुरू करण्यामध्ये माझ्या बायकोचा मोठा हात होता. रेखा माझ्या बायकोचं नाव, आणि तिचा मोठा हात होता. आणि त्याचाही रिझन तुम्हाला सांगतो. मुली शिक्षण मोठ्या होईपर्यंत मी तिला कुठे कामाला पाठवली नाही. तिला फक्त एकच ड्युटी दिली की तू घरचं सगळं बघायचं. आई होती, वडील होते, सगळं ते. तर घरचं बघता बघता तिला असं कुठे ते वाटलं, तर झाल्या मुली मुली पण गेल्या, आता 10वी वगैरे झाल्या. माझं अस्तित्व काय? तर मला कुठेतरी जॉब लावा तुम्ही, मला थोडंसं कुठेतरी बिझी ठेवायचं स्वतःला. तर तिला काय म्हणायला की जॉब कशाला, आपण एकदा छोटंसं सेंटर टाकून देऊया. मग सेंटर टाका, पण माणसांचं नको, फक्त मला बायकांचं टाकून द्या, म्हणजे लेडीजचं टाकून द्या, जेणेकरून मी मॅनेज करेल व्यवस्थित. तर तिला एक्सप्लेन केलं, फक्त लेडीजचं टाकल्यानंतर हे आजकाल सगळ्यांनाच गरज आहे फिटनेसची, आणि त्यातल्या त्यात आपण चांगलं टाकूया, एसी टाकूया, कार्डिओ टाकूया. धारावीमध्ये बऱ्याचशा जिम्स आहेत, पण प्रॉपर अशी कमर्शियल जिम नाहीये, जिथे चेंजिंग रूम्स आहे, जिथे कार्डिओ सेक्शन वेगळं आहे, जिथे वेट सेक्शन वेगळं आहे, जिथे प्रोग्रामर आहे, ट्रेनर्स आहेत, सगळी टीम आहे. असं कुठलं धारावीमध्ये अजूनही नाही. तर तिला मी एक्सप्लेन केलं, ती म्हणाली मग चालेल ठीक आहे. मग आमचे ज्या शाळेत मी शिकलो, श्री गणेश विद्या मंदिर, ज्या शाळेत आम्ही शिकलो, माझी वाईफ ज्या शाळेत शिकली, त्या शाळेच्या सेक्रेटरी जे ट्रस्टी आहेत राजेश खंदारे, या साहेबांना मी भेटलो आणि त्यांना अप्रोच केला, सर असं असं माझं प्लॅनिंग आहे, आपल्या शाळेची वरची जागा खाली आहे. मग त्यांनी पण सांगितलं अरे चांगली आयडिया आहे. मग त्यांच्या ट्रस्टमध्ये त्यांनी मिटिंग घेतली आणि ठरवलं की बाबा मला बोलवलं, मग एक भाडेतत्वावर आपल्याला द्यायची ठरली. आणि मग ती तिच्याच नावाने, मी तिलाच प्रोप्रायटर केलं, तिच्याच नावाने जीएसटी नंबर वगैरे घेतला आणि माय फिटनेस क्लबचं तिलाच मालक केलं. जसं इकडचा मी आहे प्रोप्रायटर, तसं तिला तिकडे मालक केलं आणि तिला तिकडे एक जिम टाकून दिली. सगळ्यात मोठं लेडीज, की आपण टाईट पॅन्ट कशी घालायची, आपण टी शर्ट कसं घालायचं, हा माझ्याकडे बघेल, तो माझ्याकडे बघेल. तिकडची मेंटॅलिटी अजूनही वेगळी आहे. तिकडची माणसं अजूनही कुणाला नाही पाठवत, नाही घरातच बस, नाही काही करायची. जिम म्हणजे मोठ्या माणसांची कामं आहेत, हायफाय लोकांची कामं आहेत, आपली कामं नाहीत. पण तो आम्ही फंडा चेंज केला तिकडे आल्यानंतर. माझी वाईफ स्वतः लेडीजशी बसून, बाबा कम्फर्टेबल, कधी काय तुम्हाला कपडे कुठून घ्यायचे, काय घ्यायचे, कसं काय. आणि मी माझ्या वाईफला सोबत त्यांना वर्कआउट करायला सांगितलं. सी कसं असतं ना, माणसं बोलताना खूप काय बोलतात. मग तुझ्या बायकोला घरी ठेवतोस आणि आम्हाला सांगतोस वर्कआउट कर. मी माझ्या वाईफला, माझ्या मुलीला त्यांच्यासोबत वर्कआउट करायला सांगितलं. त्यांना कम्फर्ट फील केलं. सी एक कम्फर्ट झाली ना, मग ती दुसऱ्याला सांगते, ती तिसऱ्याला सांगते. अगं नाही, खरं ते स्वतः जातीने शिकवतात. अगं ते आपल्यासोबत उभं असतात. त्यांची मुलगी पण आपल्याला शिकवते कार्डिओ कसं करायचं, काय कसं करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना चेंज करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात माझ्या वाईफचा आहे, माझ्या रेखाचा आहे, माझ्या मुलीचा आहे, श्रुतीचा आहे. त्यांनी खूप मला सपोर्ट केली. कारण की एका माणसाला दादर आणि धारावी शक्य नाहीये बघायला. आपण किती जरी स्टाफ ठेवला तरी घरचं कोणीतरी तिकडे पाहिजे लक्ष देण्यासाठी. तर तिथे घरचं कोणी असलं लक्ष देण्यासाठी, तर काही चुका होत नाहीत आणि आपण व्यवस्थित मॅनेज केलं ना, काही कंप्लेंट्स पण येत नाहीत. तर तिथे तशी ती माझी वाईफ आणि माझी मुलगी आता सांभाळते आणि बऱ्याचशा लेडीज कम्फर्ट फील करतात. तुम्हाला मी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये पण दाखवेल. जवळजवळ 500+ आपले मेंबर्स आहेत आणि 196 आपले फक्त लेडी मेंबर्स आहेत. म्हणजे 30-40% जरी तुम्ही बोललात तरी चालेल. आणि धारावीत पण खरंच खूप छान क्राऊड आहे. आपली मेंटॅलिटी आहे फक्त. पण जेव्हा इन्क्वायरी येते, इन्क्वायरी आम्ही हँडल करतो, माझी वाईफ हँडल करते, तेव्हा कळतं की अरे धारावीत तर खरंच गरज आहे अशा अत्याधुनिक जिमची. एसी, एअर कंडिशन, चेंजिंग रूम्स वगैरे असं पाहिजे. धारावीत बऱ्याचशा जिम्स आहेत, पण आखाडा टाईपमध्ये. शूज नाही घातले तरी चालतील, पण नाही कंपल्सरी शूज नाही. कंपल्सरी तू नॅपकिन यूज करायचं. घामाला नंतर ते ते शिकवणं थोडासा त्रास झाला, नंतर माणसं यूज टू झाली व्यवस्थित. धारावीत अजूनही बघाल ना तुम्ही, तर झोपडपट्टी म्हणून आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून फेमस आहे. अजूनही तिकडे बऱ्याचशा ठिकाणी चुकीचे प्रकार होत आहेत. ड्रग्स म्हणा, सिगरेट, गांजा, तंबाखू, बरेचसे काही असे जे आहेत ते अजूनही तिकडे होत आहेत. अजूनही कुणाचा कंट्रोल नाहीये. ठीक आहे, प्रशासन आता थोडं थोडं हळूहळू तिकडे काम करते आणि बऱ्याचशा धारावीमध्ये सुधारणा झालेली आहे. अजूनही धारावीमध्ये सुधारणा व्हावी असे बरेचशा मंडळ्स आहेत, बरेचशा कार्यकर्ते आहेत, तिकडे काम करतायत. पण फिटनेससाठी आपण स्वतः काहीतरी करायचं आणि त्यांना चांगले धडे द्यायचे. आता कधी कधी येतात तर लिटरली गुटखा बिटका खाऊनच इन्क्वायरीला येतात. मग त्यांना बसून त्यांना एक्सप्लेन करून, कधी कधी सिगरेट पिल्यानंतर वास येतो नाही का आपल्याला, की बाबा अरे इन्क्वायरी आली तर त्यांनी कसं गेलं पाहिजे. तर त्यांना बसून काउन्सिलिंग करून आणि बऱ्याचशा तरुणांना, इव्हन तरुणींना आहे ना, आपण तिथे चांगले धडे दिलेले आहेत. आणि ते अजूनही आपल्या साठी ते कधी अर्ध्या रात्री द्यायला तयार आहेत, की सर नाही तुमच्यामुळे माझी फिटनेस लाईफ चेंज झाली, तर तुमच्यामुळे माझं हे असं झालं. आणि अजूनही जे चांगले खेळाडू आहेत, डेडलिफ्ट म्हणा एक चांगला प्रकार आहे, क्लीन अँड जर्क म्हणा चांगला, बॉडी बिल्डिंग वगैरे काय करतात, आपले जिमचं नाव देतात आणि आपण अशा काही ठराविक लोकांना स्पॉन्सरशिप करतो की जेणेकरून ते पुढे जावे.
त्यांना काहीतरी एक स्टार्ट कुठेतरी भेटावा, की बाई चल काहीतरी स्टार्ट तरी भेटू दे आणि नंतर मग आपला पण बघूया. तर अशा काही मुलं आहेत, मी त्यांची तुम्हाला नावं पण देईन, मी त्यांना स्पॉन्सरशिप करतोय आणि ते आपल्या जिमच्या नावाने कुठे कॉम्पिटिशन्स असेल तर ते जातात आणि आपल्या जिमचं नाव देतात. पुनर्विकास हा लवकरात लवकर झाला पाहिजे. तशीच झोपडपट्टी, तशीच धारावी कोणालाच नाही बघायची. आज माझा जन्म तर आज माझं वय वर्ष 48. आता माझ्या मुलीचं पण लग्न होईल. ठीक आहे. तर त्या वातावरणात आता डेव्हलपमेंट खूप झाली पाहिजे. कधीच कुणाला आवडत नाही धारावी म्हणल्यानंतर टॅक्सी पण येत नाही, रिक्षा पण येत नाही, कोणीच येत नाही. गलिच्छ एरिया वगैरे दादागिरी करतात, पैसा नाही देता, म्हणून कोणीच येत नाही. तर लवकरात लवकर धारावीचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि तिकडे जसं धारावी स्पोर्ट्स क्लब म्हणून एक छानपैकी फिटनेस हब त्यांनी उभारलेलं आहे. असे बरेचसे तिथे फिटनेस हब उभारले पाहिजे, जेणेकरून तरुणांना तिथे जाण्यामागे एक इंटरेस्ट येईल आणि वर्कआउट करतील, ते आपल्या फिजिककडे लक्ष देतील. आणि एखादं सेंटर तुम्ही ओपन करताय ना, तुमच्याकडे ऑप्शन आहे ना, ऑप्शन काहीच नाही तर तेच करणार. माझ्याकडे ऑप्शन काहीच नाही, सर मी पत्तेच खेळत बसतो, सर मी काहीतरी चुकीचंच काम करत बसतो. तुम्ही ऑप्शन दाखवा माणसाला, की बाबा तुला हे आहे, तू इकडे जाऊ शकतो, तू इकडे वर्कआउट करू शकतो, तू ह्या मार्गाला जाऊ नको, तू ह्या मार्गाला जा. ऑप्शनच नाही तो, तर तुम्ही डेव्हलपमेंट करा आणि डेव्हलपमेंट झालीच पाहिजे, प्रगती झालीच पाहिजे. आणि तिथे अजूनही अशा भरपूर जिम्स अशा आल्या पाहिजे. प्रत्येकाने इनिशिएटिव्ह घेऊन अशा जिम्स ओपन केले पाहिजे आणि प्रत्येकाने फिटनेसचे धडे घेतलेच पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही इकडे आलात माझ्याकडे बघा, कुठल्याही प्रकारचं काही मी इकडे सेल करत नाही, ना प्रोटीन ना कुठल्या प्रकारचं. ही आजकालची मुलं काय आहेत ना, शॉर्टकट मारण्याच्या पद्धतीमध्ये ड्रग्स, स्टेरॉइड्स वगैरे घेणार, डेकाडुराबिल आहे, मेथाइलप्रेडनिसोलाइन्स आहे, बऱ्याचशा अशा स्टेरॉइड्स आहेत, ते घेतात शॉर्टकटमध्ये बॉडी करण्यासाठी. ठीक आहे, आमचं फिटनेस इंडस्ट्रीज तशी जो दिखताय वो दिखताय. त्यामुळे काही लोक चुकीच्या पद्धतीने हा जो मार्ग अवलंबतात आणि त्याच्यामध्ये फसतात. मग त्यांना हार्ट अटॅक ये, किडनी फेल हो, शुगर झाला, बीपी झाला, ह्या अशा पद्धतीच्या चुका होतात. आणि प्रत्येक जिमच्या मालकाने, आम्ही फॉर्म भरून घेताना तुमची मेडिकल कंडिशन पूर्ण घेतो. काही काही लोक कसं फक्त बिझनेस करायचे, हा कितना 10-12 हजार, हा मेंबर आतमध्ये काय करायचं. आमच्या इकडे तसं नाही. तुम्ही तिकडे बघताय प्रोग्राम शेड्यूल कर, प्रत्येकाचा वेगळा वेगळा प्रोग्राम शेड्यूल आहे. तुम्हाला प्रॉब्लेम काय, बॅकचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला बेंडिंग मुवमेंट मला द्यायची नाहीये. तुम्हाला हार्टचा अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला अगेन्स्ट ग्रॅव्हिटीवाली मला मुवमेंट कुठलीच द्यायची नाहीये. हे कधी कळतं तुम्हाला, एक सर्टिफाईड ट्रेनर जेव्हा आहे, मी स्वतः के11 सर्टिफाईड ट्रेनर आहे. त्यामुळे मी जेव्हा काउन्सिलिंग, मी जेव्हा इन्क्वायरी हँडल करतो, त्यामुळे मी फॉर्म भरून घेताना, मॅडम डिटेल, सर तुम्हाला डिटेल सगळं टाकायचं आहे. आणि त्यांनी जर डिटेल टाकलं, आता समजा एखाद्याला बॅक प्रॉब्लेम आहे, तो बेंड मुवमेंट करू शकत नाही, मी त्याला बेंडिंग मुवमेंट देतोय. उद्या जर त्याचं काही झालं तर ती रिस्पॉन्सिबिलिटी जिमची आहे, कारण की त्यांनी फॉर्ममध्ये मेन्शन केले की बाबा मला लोअर बॅकचा प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही मेन्शन केलं असतं, ते आम्ही बघितलं असं, आलं आहे ना, बेंडिंग मुवमेंट नाही द्यायची, बॅकचा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रत्येक जिम ओनरनी जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन काळजी घेतली ना, तर कुठल्याच जिममध्ये असा हार्ट अटॅकचा प्रकार वगैरे, आणि काही काही बघा नॅचरल आहे, ते तर काही नॅचरल गोष्टी आहेत त्या तर होणारच. त्यामुळे जिम मालकाचा काय असं कुठे दोष नसतो. हा, ज्या चुकीच्या पद्धतीने हे जे आजकालची तरुण पिढी जी स्टेरॉइड्स घेऊन बॉडी बनवणं, हा त्यांचा जो काय फंडा चाललाय, तो खूप चुकीचा आहे. तो खूप चुकीचा आहे. आम्ही डाएट देताना पण कुठलंच प्रोटीन देत नाही. चिकनमध्ये प्रोटीन आहे, अंड्यामध्ये प्रोटीन आहे, मटन आहे, फिश आहे. तुम्ही नॉनव्हेज खाताय ना, मग त्याच्यात खावा, त्याच्यातून प्रोटीन घ्या. काय गरज आहे बाहेरून प्रोटीनचा डब्बा घेणं, आणि ते मोठ्या लोकांची कामं. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये काय इन्ग्रेडियंट काय मिळवलं तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, काय माहिती नाही. पण एखादा ट्रेनर बोलतो, अरे तो डब्बा घे, माझी बॉडी झाली. त्याची बॉडी झाली, त्याच्या बॉडीला सूट झालं, तुझ्या बॉडीला सूट होईल का? त्याचा वर्कआउटचा पद्धत वेगळी आहे, त्याची इंटेन्सिटी वेगळी आहे. तू कमी वेट घेतोय, ह्याच्यासारखी बॉडी बनवू शकशील का? ह्या काय गोष्टी आहेत, त्या प्रॉपर जिम मालकाने आपल्या स्टाफसोबत मिटिंग घेऊन, काउन्सिलिंग घेऊन सगळ्या टीमला सांगितलं पाहिजे. फॉर्म भरताना या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. आणि अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात गेल्या, तर कधीच कुठल्या जिममध्ये कुठलीच चुकीची घटना होणार. तुम्ही मेंबर विचारताय, 673 हा माझा अकाउंट आहे. मी आज सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला, आणि इकडे जवळजवळ 300च्या वरती लेडीज आहेत. हां, माझा तुम्ही स्टाफचं काउंटिंग विचारलं तर 21 ते 22 माझा स्टाफ आहे. मॉर्निंगचा स्टाफ वेगळा आहे, इव्हिनिंगचा स्टाफ वेगळा आहे, फ्रीलान्सर्स वेगळे आहेत, मॅनेजर म्हणा, डायटिशियन म्हणा, हाऊसकीपिंग म्हणा, जनरल ट्रेनर, सिनियर फिटनेस काउन्सिलर, असा म्हणून 21चा माझा इकडचा स्टाफ आहे.